नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. लक्ष्मी बनून येतात या 10 नावाच्या मुली सासरी भरभराट आणतात. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष असं महत्त्व आहे. असं मानलं जातं की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात. त्या फक्त स्वतःच्या आयुष्यातच यशस्वी नसतात, तर त्या ज्यांच्याशी जोडल्या असतात ना, त्यांच्या नशिबालाही उजळवतात. म्हणून जर कोणाची कामं सतत अडत असतील, आयुष्यात त्रासच मागे लागला असेल, तर अशा नशीबवान मुलींशी नातं जोडणं हे खूप शुभ मानलं जातं. महिलांचं भाग्य हे विवाहानंतर अधिक प्रबळ होतं. या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व किंवा यश आणत नाहीत, तर सासरीसुद्धा आदर आणि सन्मान प्राप्त करतात. या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सुद्धा सौभाग्य घेऊन येतात. तर चला आपण जाणून घेऊयात अशा काही नशीबवान मुलींबद्दल ज्या नावाच्या काही खास अक्षरानं सुरू होतात. ज्यांच्या घरी त्यांचे सासर बसते तिथं आनंद, समृद्धी आणि सौख्याचं आगमन होतं. अशा मुली अत्यंत भाग्यवान असतात. या मुली इमानदार तर असतातच, शिवाय चारित्र्य संपन्न असतात. समजूतदारपणा यांच्याकडे जास्त असतो. तसंच या मुली हुशारही असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मुली खूप मेहनती आणि यशस्वी होणाऱ्या अशा असतात. आपला संसार नीट पार पाडतात. मात्र हे सर्व जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला जर वाटत असेल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरही व्हायला हवी, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत आपण. यामध्ये 1 नंबर जे आहे अक्षर, 1 नंबरचं अक्षर म्हणजेच पहिलं अक्षर जे आहे ते म्हणजे अ. अ या अक्षर नावाच्या मुली खूप हुशार असतात आणि भाग्यवान मानल्या जातात. त्या ज्या पुरुषाशी लग्न करतात त्याच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतात. ज्या महिलांचं नाव अ या अक्षरानं सुरू होतं त्या खूप भाग्यवान असतात. तिथं संपत्ती, समृद्धी, आनंद आणि शांती आपोआप येते. या मुली कुटुंबात भाग्य आणतात आणि त्यांच्या वागण्यानं सर्वांचं मन जिंकतात. त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. या मुली ज्या घरात जातात तिथं पैशाची कधीही कमी जाणवत नाही. त्या जिद्दी असतात. एकदा त्यांनी काही काम करायचं ठरवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय त्या शांत राहत नाहीत. यानंतर येतो नंबर 2 म्हणजे दुसरं जे अक्षर आहे ते म्हणजे ब. मैत्रिणींनो, ब या अक्षराच्या नावाच्या मुली जन्मजात नेतृत्व क्षमता करणाऱ्या असतात. त्यामध्ये त्या कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहतात. तिच्या शहाणपणानं प्रत्येक समस्या सोडवतात आणि त्यांचं ध्येय साध्य केल्यानंतरच समाधानी होतात. या ब नावाच्या ज्या मुली आहेत त्या पती आणि कुटुंबासाठी खूप शुभ मानल्या जातात. या मुली सासरच्यासाठी खूप शुभ ठरतात. आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन या सासरी येतात. त्यांचा स्वभाव प्रसन्न, सेवाभावी असतो. त्या सासू-सासऱ्यांची सेवा या नित्यपणे करत असतात. घरात आनंदाचं वातावरण त्या निर्माण करतात आणि यामुळं कुटुंबात नेहमी शांतता आणि आनंदी वातावरण राहतं. यानंतर येतो नंबर 3, तिसरं अक्षर ते म्हणजे ड. ड नावाच्या मुली, या मुलींवर देवी लक्ष्मीची कृपा असते. त्यांच्या घरात पैशाची समस्या कधीच राहत नाही. त्यांचे भाग्य प्रबळ असतं. त्या जास्त मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सतत यश मिळत असतं किंबहुना त्या सतत आयुष्यामध्ये यश मिळवतात. नंबर 4 या अक्षर नावाच्या मुली ज्या आहेत त्या सासरी लक्ष्मीचा अवतार मानल्या जातात.
यांचा पाय ज्या घरात पडतो त्या घरामधील दरिद्रता दूर होते. त्या पतीसाठी भाग्यवंत असतात आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते. त्या सासरचं हृदय जिंकून घेतात, राज्य करतात. यानंतर येतो नंबर 5. नंबर 5चं अक्षर जे आहे ते म्हणजे ग. ग या अक्षराच्या नावाच्या मुली सासरी पाऊल ठेवताच तिथं धनधान्याची भरपूरता येते. त्या देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातात. त्यांचा पती देखील करिअरमध्ये यशस्वी होतो. पतीला कधीच कोणत्या कामामध्ये अडचणी येत नाहीत. सर्व कामं अगदी सहजरित्या पूर्ण होतात आणि त्या पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचं आयुष्य हे पूर्णपणे बदलतं. पतीच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यास सुरुवात होते. आता येतो तो म्हणजे नंबर 6. नंबर 6चं जे अक्षर आहे ते म्हणजे क. क या अक्षर नावाच्या मुलींवर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा असते. त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिकच वाढ होत असते. त्या सासर त्यांचा विश्वास संपादन करतात सासरमध्ये. तसंच जबाबदारी पेलतात. त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात. कधीच कोणतीही जबाबदारी त्या नाकारत नाहीत. सर्व जबाबदारी त्या अगदी प्रयत्नाने, पराकष्टाने पार पाडतात. त्या त्यांच्या पतीसोबत अगदी खंबीरपणे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये त्या खंबीरपणे उभ्या असतात आपल्या पतीसोबत. यानंतर येतो नंबर 7. 7 नंबरचं जे अक्षर आहे ते म्हणजे प. प या अक्षर नावाच्या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. त्यांच्या घरात कधीही आर्थिक तंगी येत नाही. त्या हुशार, मनमिळावू असतात. तसंच त्या सगळ्यांचा विचार करणाऱ्या असतात. त्या पतीसोबत सदैव खंबीरपणे उभ्या राहतात. तसंच त्या नेहमी पतीची आणि त्यांच्या सासरच्या लोकांची सेवा करण्यात त्या मग्न राहतात. कोणत्याही कामामध्ये त्या कधीच चुकारपणा करत नाहीत आणि जे काही काम करतील ते मनापासून या मुली करतात. यानंतर येतो नंबर 8. आता नंबर 8चं जे अक्षर आहे ते म्हणजे स. स या अक्षर नावाच्या मुली ज्या आहेत, स या अक्षराच्या मुली सासर आणि पतीसाठी अतिशय लकी असतात बघा. त्या सासरी माणसांमध्ये मान मिळवतात आणि घरामध्ये आनंद निर्माण करतात. त्या नेहमी व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात. त्या त्यांच्या पतीला व्यवसायातही मदत करतात आणि पतीची आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगती करतात. यानंतर येतो नंबर 9. आता नंबर 9चं जे अक्षर आहे ते म्हणजे र. र या अक्षराच्या नावाच्या ज्या मुली असतात ना, त्या खूप भावूक आणि प्रेमळ असतात. त्या पतीसाठी फार लकी ठरतात. त्यांना त्यांच्या घरात नेहमी आनंद, प्रेम आणि सौख्य नांदतं. तसंच र अक्षर नावाच्या मुलींमध्ये उत्साह, आत्मविश्वास त्यांना त्यांच्या जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जातो. त्या कुटुंबासाठी भाग्यवान तर असतातच, त्याचबरोबर तिला तिच्या सासरच्या घरात नेहमी आदर आणि प्रेम मिळत असतं. आता बघा, र अक्षराने सुरू होणाऱ्या मुली ज्या असतात त्या साध्या स्वभावाच्या असतात. त्या त्यांच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने सर्वांचं मन जिंकतात. त्या संवाद साधण्यात प्रावीण्य मिळवलेल्या असतात. आपल्या सासरच्यांचे मन पटकन अशा मुली जिंकून घेतात. सासरी त्यांना खूप मानसन्मान यामुळं मिळतो. यानंतर येतो तो म्हणजे नंबर 10. 10 नंबरचं जे अक्षर आहे ते म्हणजे न. न नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली, या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते. त्या जिथं जातात तिथं भरभराट होते. या मुली अत्यंत आकर्षक असतात. त्यांच्या करिअरमध्ये त्या उंची गाठतात. जिथं त्या जातात तिथं सकारात्मक ऊर्जा पसरवतात. त्यांचं बोलणं, वागणं इतरांना आकर्षित करतं. त्या संस्कारी, मेहनती आणि समजूतदार असतात. त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचंही मन अगदी सहजरित्या त्या आरामात जिंकतात. त्यामुळं त्यांचा पतीही त्यांच्यावर खूप प्रेम करत असतो. सासरच्यांचाही त्यांच्यावर खूप प्रेम असतं. अशा मुली सदैव सगळ्यांच्या आवडीनिवडीचा
विचार करतात, तसंच प्रत्येकाची आवड निवड त्या जपतात। यानंतर येतो नंबर 11। 11 नंबरचं जे अक्षर आहे ते म्हणजे व। व अक्षर नावाच्या ज्या मुली आहेत ना, त्या आनंदी आणि प्रेमळ स्वभावाच्या असतात। त्यांचं नशीब प्रबळ असतं आणि त्या जिथं जातात तिथं समृद्धीचं वातावरण निर्माण करतात। त्यांच्या पतीसाठी त्या अत्यंत भाग्यवान ठरतात। शेवटी एक लक्षात घ्या मित्रांनो, नशीब फक्त नावावर अवलंबून असतं असं नाही, तर आपलं कर्म, आपल्या ग्रहांची दशा आणि आपल्या विचारसरणीवर खरं सौभाग्य अवलंबून असतं। जर तुमचं नाव या भाग्यशाली नावांपैकी, अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय श्रीराम।